आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात एका 19 वर्षीय तरुणानं 180 पेक्षा जास्त अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे 350हून अधिक अश्लील व्हिडिओ तयार केल्याची घटना एप्रिलच्या सुरुवातीस उघडकीस आली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असून मुख्य आरोपी अयान अहमद आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी तात्काळ अटक केली. या प्रकरणातील गंभीरतेमुळे प्रशासनानं आरोपीच्या घराचा अनधिकृत भाग बुलडोझरनं पाडून कारवाई केली. त्यामुळे गुन्हेगारांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं. सध्या अयानवर पोस्को कायद्याअंतर्गत 2 मुलींनी तक्रार दिली आहे. चांदूर रेल्वे नगर परिषदेत नमो गार्डनच्या प्रस्तावित जागेवरून सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाला. या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. महिला नगरसेवकांनी विरोध दर्शवत आंदोलनात सहभाग घेतला, तर काही सदस्यांनी एकमेकांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला. नगराध्यक्षांनी या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली असून या राजकीय वादामुळे शहरातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असं स्थानिकांचं मत आहे. अमरावती जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या आणि कागदोपत्री संख्या यांची पडताळणी करण्यासाठी शिक्षण विभागानं 11 एप्रिलपासून विशेष मोहीम राबवली. या अभियानाअंतर्गत 3 टप्प्यात 2871 शाळांमधील 4.83 लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन पोर्टलद्वारे पडताळणी पूर्ण करण्यात आली. या मोहिमेचा मुख्य उद्देश बोगस विद्यार्थी पटसंख्येचा पर्दाफाश करून शिक्षण विभागात पारदर्शकता आणणं हा होता. अनेक शाळांनी अतिरिक्त अनुदान मिळवण्यासाठी बोगस पटसंख्या दाखवल्याचा संशय असल्यानं ही कारवाई करण्यात आली. एप्रिल महिन्यात अमरावतीसह संपूर्ण विदर्भात सूर्याचा प्रकोप पाहायला मिळाला. जिल्ह्यातील तापमान 46 ते 47 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यानं जनजीवन विस्कळीत झालं. हवामान विभागानं नागरिकांना दुपारी घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला होता. वाढत्या उष्णतेमुळे सरकारी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल झाले, तर शेतमजुरांना दुपारच्या वेळी काम करणं अशक्य झालं. उष्णतेच्या या लाटेनं आरोग्याच्या समस्याही वाढल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात मागील काही दिवसात विशेषतः एमआयडीसी आणि व्यावसायिक परिसरामध्ये आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कापसाच्या गोदामांना लागलेल्या आगीमुळे व्यापाऱ्यांचं कोट्यवधीचं नुकसान झालं. प्रशासनानं आता व्यावसायिक आस्थापनांना अग्निशमन सुरक्षा ऑडिट बंधनकारक केलं असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. अमरावती शहर पोलीस आयुक्तालयानं 24-25 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणावर नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशन राबवलं. या मोहिमेत 8 पोलीस स्टेशनच्या हद्दीत 9 संशयास्पद ठिकाणांची तपासणी करण्यात आली. सराईत गुन्हेगारांचा शोध घेणं आणि शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हा या मोहिमेचा उद्देश होता. अमरावती जिल्हा मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील आघाडीच्या जिल्ह्यांपैकी एक ठरला आहे. 1055 प्रकरणांना मंजुरी देऊन जिल्ह्यानं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील तरुणांना स्वबळावर उद्योग सुरू करण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळाली असून बेरोजगारी कमी करण्यास मदत झाली आहे. पश्चिम विदर्भात उष्णतेची लाट पसरली आहे. या तीव्र उष्णतेचा परिणाम वीज वितरण यंत्रणेवर होऊ नये आणि ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणनं महत्वपूर्ण उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत उपकेंद्रांतील पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी विशेष कूलर बसवण्यात येत आहेत. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील युवक युवती आणि संस्थांचा गौरव करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं देण्यात येणारे सन 2024-25 आणि 2025-26 चे जिल्हा युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस मुख्यालय अमरावती इथल्या प्रांगणात आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आले. सन 2024-25 या वर्षासाठी विशेष जिल्हा युवा पुरस्कार नाळ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास गणेश पोकळे याला जाहीर झाला आहे. श्रीनिवासनं आपल्या अभिनयानं 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. युवक गटातून अमर पुरुषोत्तम वानखडे तिवसा, युवती गटातून जान्हवी राऊत नया वाठोडा तसंच संस्था गटातून श्री संताजी बहुउद्देशीय शिक्षण संस्था गुरुकुंज आश्रम यांची निवड करण्यात आली आहे. सन 2025-26 या वर्षासाठी युवक गटात समाज प्रबोधनकार वेदांत मुंदाने अमरावती, युवती गटात पूजा गुंजरकर ब्राह्मणवाडा थडी आणि संस्था गटात स्वामी विवेकानंद विचारमंच अचलपूर यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अमरावती जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत सोनोने. वाचक स्वर वीणा डोंगरवार.